नमस्कार मंडळी, मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तर इथं आहे ना, मी निघाले होते माझ्या माहेरी आणि वातावरण तर खूप छान होतं. आल्या आल्या इकडे मम्मीने आम्हाला पेढे दिले आणि मी आले होते तर बहिणीची डिलिव्हरी झाली होती तर तिला भेटण्यासाठी. तर इथं बघा मी अहोंसाठी चहा बनवला आणि हा जो कोंबडा बघताय जो मागच्या व्हिडिओमध्ये फेमस झाला होता तोच हा कोंबडा आहे. तर इथं अक्काचा आणि मम्मीचा चालू होता स्वयंपाक. तर पाचीसाठी ना वड्या बनवतात. त्यानंतर सार, भात, डाळ भात असा स्वयंपाक राहतो. तर म्हणतात ना पाचीच्या वड्या खाल्ल्या होत्या का असं आपण म्हणतोत ना, त्याच या डाळीच्या वड्या पाचीसाठी बनवतात. तर ते अक्का बनवत होती आणि इथे ना आम्ही थोड्याशा मागच्या आठवणी आमच्या ताज्या झाल्या होत्या म्हणून आम्ही हसत होतो. तर इथे ना मम्मी काळ्या रशीची तयारी करते आणि आम्ही आत्ताच आलो होतो त्यामुळे आल्यावर कसं थोडंसं बाळ बघणं वगैरे हे आमचं चालू होतं. बहिणीची डिलिव्हरी झाली ना त्यासाठी मी आले होते. तर इथं आजचा पाचीचा दिवस होता. तर आहे ना पाचीच्या दिवशी असं कोळशानी भिंतीवरती असं काढत असतात. तर आपली बाज लेकरूवाळी असते तिला सड ठेवू नये म्हणून हे काढतात असं तर अक्कानी मला सांगितलं. बाकी प्रत्येक ठिकाणी पाचीची पूजा करण्याची प्रथा वेगवेगळी असते. माझ्या माहेरी जशी आहे ना तशी मी तुमच्याशी शेअर करते. म्हणजे बाजेच्या 3 किंवा 4 साइडनी हे असं काही काढतात आणि हे म्हणजे 10व्या-12व्या दिवसापर्यंत राहिलं तरी चालतं. त्यानंतर नसलं तरी काही हरकत नसते. तर इथं आहे ना अक्कानी काढून घेतलं आणि माझी पिल्लू तर आल्यापासून बाळाजवळच बसलेली आहे. बाळ तर झोपलेलं होतं पण तिची इच्छा होती बाळाला उठावं आणि तिने नंतर आहे ना बाळाला उठवलं आणि खूप रडायला पण लावलं होतं. पण असो लहान मुलांची जी इच्छा असते ना मग ती पूर्ण झाल्याशिवाय ते तर काही हालत नाही. तर इथे अक्कानी सर्व काही काढून घेतलं. त्यानंतर बहिणीच्या सासूबाई आल्यात आणि मग पाचीच्या पूजेला सुरू झालं. तर पाचीचा दिवा मुलांना दाखवायचा नसतो लहान मुलांना. तर इथं बघा पाचीसाठी वही, पेन, पाटी, पेन्सिल, दिवे, हळद-कुंकू आणि पाचीचं जे सामान असतं ते सर्व काही आणून घेतलेलं होतं. आणि इकडे ना सासूबाई इकडे बाळाला दूध पाजत होत्या. तर इथे ना सगळेजण आम्ही बसलो होतो. हे आहेत बहिणीचे सासरे अहो बसलेले आहेत आणि इथं आता तुम्हाला पुढे बहिणीच्या सासूबाई दिसतील. त्या मागच्या व्हिडिओत बऱ्याच जणांना बघायच्या होत्या. तर इथे आहे ना हे जे आहेत ते पाचीच्या सामानातच येतं. जे की बाळाच्या हातात किंवा गळ्यात असं काहीतरी बांधत असतात. आणि बऱ्याच ठिकाणी ना ही पूजा वेगवेगळ्या पद्धतीत केली जाते. पण माझ्या माहेरी ना ही पूजा पाटावर केली जाते. मी काही ठिकाणी सुपड्यात पण बघितली आहे. आणि हे जे आहे याला सौंदड म्हणतात असं मला वाटतं. तर हे या पूजेसाठी लागतं आणि मग ते पण आणलं होतं सासूबाईंनी. तर इथे ना हा दिवा जो असतो पाचीचा तो काही लहान मुलांना दाखवायचा नसतो. बऱ्याच ठिकाणी ही प्रथा वेगवेगळी आहे. तर आमच्या इकडं पाचीच्या दिवशी म्हणजे बाळंतीण बाई उपवास पण धरते. तर इथं बघा बाळाचं तोंड असं बाळा त्यांनी झाकून घेतलं होतं. कारण बाळाला हा दिवा दाखवायचा नसतो आणि इथं बहीण आधी पूजा करून घेते. मग कसं डिलिव्हरी झालेल्या बाईनी पूजा करायची आणि बाळाला अंगारा लावायचा असतो. तर ती इथं सर्व पूजा करून घेते आणि पाचीच्या दिवशी सटवाई येऊन बाळाचं नशीब लिहून जात असते म्हणून हा वही आणि पेन ठेवायचा असतो. म्हणजे आपण म्हणतो ना काही गोष्टी आपल्या आयुष्यात चांगल्या घडल्या किंवा वाईट घडल्या तर हे आपल्या पाचीलाच पुजलेलं आहे. आपण जे म्हणतो ना ते याच कारणामुळे आपण म्हणतो. आणि जुन्या बायका असल्या की ही पूजा करणं ही खूप सोपं होऊन जातं. तर इथं बघा बहिणीची पूजा झाली आणि ती मग दर्शन वगैरे घेते. बाळाला पण अंगारा लावला. म्हणजे सटवायचं वगैरे दर्शन घ्यायचं असतं या दिवशी. तर इथे ना तिला घरी सोडलं होतं. त्यामुळं मग ही सगळी पूजा तुमच्याशी मला शेअर करता आली. तर इथं बघा या आहेत बहिणीच्या सासूबाई त्या पण पूजा करून घेत आहे. आजच्या दिवशी जी सटवाई असते तिला खूप मान असतो. मग ती सटवाईची पण पूजा केली जाते. वही, पेन आणि बाकीचं जे साहित्य असेल ते. तर इथे ना नैवेद्यासाठी ना डाळ, भात, मेथीची भाजी आणि डाळीच्या वड्या, चपात्या असा नैवेद्य असतो. आजच्या दिवशी आमच्याकडे काही तळत नाही म्हणजे बारीच्या दिवसापर्यंत माझ्या माहेरी तळणं वगैरे होत नाही. त्यानंतर इथं बघा जी बाहेर पण आहे ना पूजा करून घेते बहीण आणि ही पूजा करणे ना खूप गरजेची असते. म्हणजे पाचीच्या दिवशी सटवाई येऊन आपलं सगळं नशीब लिहून जात असते बाळाचं. त्यामुळे ही पूजा केली जाते. बऱ्याच ठिकाणी करतात. इथं मी रुहीला पण पाया पडायला लावलं. त्यानंतर इकडं बाहेर पण सटुबाईकडं म्हणजे तोंड करून आम्ही पाया पडतो. कारण आमच्या वावरातच सटुबाई आहे. तुम्हाला सांगितलंही होतं. पण डिलिव्हरी झाल्यावर कसं लगेच बाहेर फिरता येत नाही. त्यानंतर भाऊ आणि सासरे बसले जेवायला. त्यांचं जेवण झालं तोपर्यंत इकडे आम्ही बसलेलो होतो. मग नंतर आम्ही पण जेवायला बसलो. कारण सासूबाईंना पण निघायचं होतं. इथं अक्का, रुही, मी, मम्मी आमचे सगळ्यांचे जेवण झाले आणि फायनली वेळ आली तुम्हाला सांगायची की मुलगा झालाय की मुलगी. तर बहिणीला मुलगा झालाय. तर बहिणीला आणि दाजींना कॉंग्रॅच्युलेशन.
तर इथे ना मी बाळाला खेळवत होते आणि बाळ आहे ना म्हणजे थोडंसं रडत होतं. कारण कसं कधी-कधी काय होतं बरेच जण घेतात त्यामुळं बाळाची खूप हेळसांड होते. त्यामुळं बाळ रडत होतं आणि इकडे आमची पिल्लूही बघत होती. चला इथे आहे ना आता मस्त बाळासोबत रुही खेळतीये आणि आम्हाला तर झालाय झोपायचा वेळ. तर इथं माझं पिल्लू बघा दुसऱ्या दिवशी सकाळी मी हा व्हिडिओ शूट घेतेय. तर बाळ मस्त झोपलेलं होतं अंघोळ घालून आणि इकडं रुही त्याला झोका देत बसलेली होती. कारण रुहीला तर बाळ आलं म्हणल्यावर काय वेगळं काहीच नकोय. तर इथं चला आता मी निघाले. दुसऱ्या दिवशी सकाळी रात्रभर मी मुक्काम केला आणि सगळे बाय-बाय करताय आता तुम्हाला. आमची रुही तर थांबणार होती आजी जवळ कारण तिला काही यायचं नव्हतं बाळ झाल्यापासून. ती तर असं झालंय तिला, की मी किती दिवस इथं थांबून किती दिवस नाही. चला ही आहे माझी शाळा. ही बघून बऱ्याच जणांच्या मागच्या व्हिडिओतल्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. तर चला इथं आहे ना थोडंसं आम्ही ना बाहेरच नाश्ता करून घेतोय कारण घरी आल्यानंतर येणार होता ट्रॅक्टर वावरात. तर त्यामुळे ना मग नाश्त्यासाठी वेळ भेटणार नाही म्हटलं. चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय बाय.